Welcome all in our today's lecture. In this lecture, we are discussing about partial fraction, how to find inverse Laplace transform using partial fraction. Okay, so if our function of s is f of s is equal to n of s divided by g of s, this is a rational function in which n of s and d of s, that means numerator function of s divided by denominator function of s, both are polynomial function such that degree of numerator function of s is less than degree of denominator function. ओके, म्हणजे या ठिकाणी न्यूमरेटरच्या फंक्शनची डिग्री जी आहे ती डिनॉमिनेटरच्या फंक्शनच्या डिग्रीपेक्षा लहान पाहिजे. ओके, सो इन दॅट केस we can write this fraction as a sum of two or more rational functions, then this is called as partial fraction. ओके, या दोन हे जे फंक्शन आहे त्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त फ्रॅक्शनल फंक्शनच्या फॉर्म मध्ये आपण त्याला लिहितो, त्या केसमध्ये त्याला पार्शल फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. तर ते पार्शल फ्रॅक्शन फाइंड करण्यासाठीच्या तीन केसेस आहेत. त्याच्यातली पहिली केस पहा, समजा आपला एफ ऑफ एक्स जो आहे तो आहे एन ऑफ एस डिवायडेड बाय a1s प्लस b1 इंटू a2s प्लस b2 इंटू a3s प्लस b3. ओके, या ठिकाणी एस हा व्हेरिएबल आहे पहा, या ठिकाणी एस काय आहे, एस इज व्हेरिएबल. ओके, आपण एक्स साठी हे बघितलेलं आहे, या ठिकाणी एस हा आपण व्हेरिएबल घेतोय. ठीक आहे, आणि डिनॉमिनेटरचे जर तुम्ही फंक्शन बघितले तर काय आहे ते लिनियर फॅक्टर, एसचे जे लिनियर फॅक्टर आहेत त्यांचे ते प्रोडक्ट आहेत. हा एक लिनियर फॅक्टर आहे एसचा, हा एक आहे, हा एक आहे, प्रत्येकाची पॉवर 1च आहे पहा. ओके, म्हणजे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहेत. हे कसले लिनियर फॅक्टर आहेत, नॉन रिपीटेड. ही आहे आपली पहिली केस. तर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर डिनॉमिनेटरला असतील तर त्याचं पार्शल फ्रॅक्शन येतं पहा, ते फंक्शन इज इक्वल टू कॉन्स्टंट ए डिवायडेड बाय फर्स्ट लिनियर फॅक्टर प्लस कॉन्स्टंट बी डिवायडेड बाय सेकंड लिनियर फॅक्टर प्लस कॉन्स्टंट सी डिवायडेड बाय थर्ड लिनियर फॅक्टर. अजून एक लिनियर फॅक्टर असेल तर कॉन्स्टंट डी डिवायडेड बाय फोर्थ लिनियर फॅक्टर अँड सो ऑन. जर दोनच लिनियर फॅक्टर असते तर त्याला असतं ए डिवायडेड बाय पहिला लिनियर फॅक्टर प्लस बी डिवायडेड बाय दुसरा लिनियर फॅक्टर. आणि मग या इक्वेशनला थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, डिनॉमिनेटर सेम करायचं, इकडे जो डिनॉमिनेटर आहे तोच इकडे आणायचा आहे. मग इकडे तो डिनॉमिनेटर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इकडच्या डिनॉमिनेटरने थ्रूआउट याला 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 मल्टिप्लाय करावं लागेल. मग याच्यामध्ये a1s प्लस b1 याच्यामध्ये आहे तो कॅन्सल होतो, म्हणजे ए ला मल्टिप्लाय येतो a2s प्लस b2 इंटू a3s प्लस b3. म्हणजे थोडक्यात काय, या केसमध्ये एच्या खाली हे दोन फॅक्टर नाही आहेत, तर या दोन फॅक्टरने ए ला मल्टिप्लाय करायचं. बीच्या खाली हा पहिला आणि तिसरा लिनियर फॅक्टर नाही, त्याने बी ला मल्टिप्लाय करायचं. सीच्या खाली हा पहिला आणि दुसरा लिनियर फॅक्टर नाही, त्याने सी ला मल्टिप्लाय करायचं. इन दॅट वे वी गेट इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 2 झालं. एकदा इक्वेशन 2 आलं की एच्या खाली जो लिनियर फॅक्टर आहे तो बरोबर 0 पुट करायचा. म्हणजे काय होईल, a1s प्लस b1 इन जनरल इक्वल टू 0. याच्यावरून एची व्हॅल्यू येते मायनस b1 अपॉन a1. ही व्हॅल्यू आपल्या इक्वेशन 2 मध्ये पुट करायची आहे. ही 2 मध्ये पुट केली की आपल्याला व्हेरिएबल ए कॉन्स्टंट ए मिळून जाईल. सिमिलरली बी च्या खाली जो लिनियर फॅक्टर आहे तो बरोबर 0 पुट करा, म्हणजे एस इज इक्वल टू काय पुट करणार आपण, मायनस b2 डिवायडेड बाय a2 इक्वेशन 2 मध्ये. आणि मग आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळेल. सिमिलरली a3s प्लस b3 इज इक्वल टू 0 पुट केला म्हणजे एस इज इक्वल टू मायनस b3 अपॉन a3 आपण या इक्वेशन 2 मध्ये पुट केला तर आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळेल. या पद्धतीनं ए बी सी हे कॉन्स्टंट आपल्याला मिळून जातील आणि मग मिळालेले ए बी सी कॉन्स्टंट जे आहेत आपल्या इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. इथं त्या व्हॅल्यू पुट केल्या की हे झालं पार्शल फ्रॅक्शन ऑफ अवर गिवन फ्रॅक्शन. ओके, या पद्धतीने ही पहिली केस आहे. सिमिलरली दुसरी केस आहे पहा, ते आपण एकदा बघून घ्या व्यवस्थित, मग आपण दुसरी केस बघूया. नाउ सेकंड केस फॉर फाइंडिंग पार्शल फ्रॅक्शन इज if denominator d of s contains repeated linear factors. If f of s is equal to n of s divided by a1s plus b1 into a2s plus b2 bracket square. आता याच्यामध्ये a1s plus b1 याची जी पॉवर आहे ती 1 आहे पहा, म्हणजे हा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. याची पॉवर 1 म्हणजे लिनियर फॅक्टर आणि ब्रॅकेटची पॉवर 1 म्हणजे नॉन रिपीटेड. या ठिकाणी सेकंड आहे a2s plus b2. a2s ची पॉवर 1 आहे म्हणजे हा लिनियर फॅक्टर आहे, पण या ब्रॅकेटची पॉवर 2 आहे म्हणजे हा दोनदा रिपीट होतोय. ओके, म्हणजे ही झाली आपली दुसरी केस. दुसऱ्या केसमध्ये पार्शल फ्रॅक्शन काय येतं पहा, हाफ फ्रॅक्शन इक्वल टू
ए डिवायडेड बाय पहिला नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर प्लस बी डिवायडेड बाय दुसरा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर a2s प्लस b2 प्लस सी डिवायडेड बाय त्या लिनियर फॅक्टरचा स्क्वेअर. इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तोपर्यंत या a2s प्लस b2 ची पॉवर वाढवत जायची. इथं ब्रॅकेटचा क्यूब असता तर पुढे आलं असतं प्लस d डिवायडेड बाय a2s प्लस b2 ब्रॅकेट क्यूब. पण इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे सुरुवातीला येणार आहे a2s प्लस b2 आणि नंतर येणार आहे a2s प्लस b2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं आपण थांबणार आहोत. याच्यानंतर डिनॉमिनेटर सेम करून लिहायचा आहे. आपल्याला माहित आहे हा डिनॉमिनेटर या प्रत्येकाच्या खाली पाहिजे. हा डिनॉमिनेटर आहे a1s प्लस b1 इंटू a2s प्लस b2 ब्रॅकेट स्क्वेअर. पण याचा डिनॉमिनेटर आहे a1s प्लस b1 म्हणजे हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो इथं नाही मग त्याने मल्टिप्लाय डिवाइड केलं म्हणून इथं एला मल्टिप्लाय a2s प्लस b2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथं डिनॉमिनेटरला a2s प्लस b2 आहे म्हणजे याच्यातला एक फॅक्टर आहे आणि हा फॅक्टर नाहीये. मग याच्यातला एक फॅक्टर कमी पडतोय तो आणि या लिनियर फॅक्टरने b ला मल्टिप्लाय केलं. सिमिलरली इथं हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे हा ऍज इट इज आहे हा नाहीये म्हणून याने सी ला मल्टिप्लाय केलं. म्हणजे थोडक्यात काय तर या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर सेम करून घेतलेलं आहे. हे वेगळ्या पद्धतीने आपण कसं लक्षात ठेवू शकतो. इथं a च्या खाली a1s प्लस b1 आहे. ओके इथं a2s प्लस b2 आहे इथं a2s प्लस b2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे हा इथं कमी आहे त्याने a ला मल्टिप्लाय केलं. b च्या खाली a2s प्लस b2 आहे हा आणि याच्यातला एक फॅक्टर कमी आहे त्याने b ला मल्टिप्लाय केलं. सी च्या खाली a2s प्लस b2 आहे ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे हा फॅक्टर इथं आहेच हा फॅक्टर नाहीये तर त्याने सी ला मल्टिप्लाय केलं. ओके आता सुरुवातीचा लिनियर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे a1s प्लस b1 त्याच्या ऐवजी आपण 0 पुट केलं म्हणजेच याच्या ऐवजी काय पुट करणार आहोत आपण या इक्वेशन मध्ये मायनस b1 अपॉन a1. जिथं a1s प्लस b1 आहे तिथं 0 घ्या याच्यामध्ये म्हणजे इथं 0 येईल इथं 0 येईल आणि जिथं a1s प्लस b1 नाहीये म्हणजे ही टर्म याच्यामध्ये याच्या ऐवजी काय घ्यायचं मायनस b1 अपॉन a1 घ्यायचं. असं केल्यानंतर आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. त्याच्यानंतर पुढे जाऊन काय करायचं दुसरा लिनियर फॅक्टर आहे a2s प्लस b2 इक्वल टू 0. a2s प्लस b2 इक्वल टू 0 घ्यायचं म्हणजे s इज इक्वल टू मायनस b2 अपॉन a2 पुट करायचं दुसऱ्या इक्वेशन मध्ये. पण इथं a2s प्लस b2 आहे म्हणजे ही टर्म 0 होणार आहे. इथं पण मल्टिप्लाय a2s प्लस b2 आहे कारण a2s प्लस b2 इक्वल टू 0 पुट करतोय ही टर्म पण 0 आहे. इथं a2s प्लस b2 नाही म्हणजे इथं आपण याच्या ऐवजी मायनस b2 अपॉन a2 पुट करणार आहोत आणि असं केल्यानंतर आपल्याला c ची व्हॅल्यू मिळेल. नंतर आता पुढे जाऊन आपल्याला अजून b फाइंड करायचं आहे पण b फाइंड करण्यासाठी आपल्याकडे चॉईस नाही कारण आपण a1s प्लस b1 पुट करून घेतलेला आहे. आपल्याला a मिळाला a2s प्लस b2 दुसरा लिनियर फॅक्टर होता तो 0 पुट केला आपल्याला c मिळाला परंतु अजूनही b फाइंड करायचा राहिलेला आहे. मग आता या केसमध्ये काय करायचं तर आपण s ची आर्बिटरी व्हॅल्यू चूज करायची. फॉर फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ b चूज आर्बिटरी व्हॅल्यू ऑफ s. ओके ऑलरेडी नॉट युज्ड ओके जे अगोदर आपण यूज केलेली नाही. ओके अगोदर आपण काय यूज केला s इज इक्वल टू मायनस b1 अपॉन a1 ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. नंतर s इज इक्वल टू मायनस b2 अपॉन a2 ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. म्हणजे ह्या दोन पैकी कुठली व्हॅल्यू परत घ्यायची नाही आणि ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आर्बिटरी व्हॅल्यू म्हणजे अंदाजे व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला b ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके ही झाली दुसरी केस. मग आपण काय करतो मिळालेल्या एबीसी च्या व्हॅल्यू ज्या आहेत ते आपल्या इक्वेशन 1 मध्ये पुट करतो आणि आपल्या मग रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन असणार आहे. ओके सो दिस इज अवर रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. केस नंबर 3 पहा. तिसरी केस काय सांगते डिनॉमिनेटर डी ऑफ एस जो आहे त्याच्यामध्ये इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असणार आहे. ओके क्वाड्रॅटिक म्हणजे ऑर्डर 2 असणारा फॅक्टर इथं दिल्याप्रमाणे a1s प्लस b1 हा लिनियर फॅक्टर आहे कारण याची पॉवर किती 1 आहे. इथं h ची पॉवर 2 आहे म्हणजे हा क्वाड्रॅटिक आहे आणि याचे फॅक्टर पडत नाहीत याला लिनियर फॅक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिता येत नाही. अशा केसमध्ये आपली तिसरी केस काय सांगते याला पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये तुम्ही लिहिणार आहे a डिवायडेड बाय पहिला लिनियर फॅक्टर प्लस दुसरा जो आहे तो क्वाड्रॅटिक फॅक्टर खाली आहे तसा आणि क्वाड्रॅटिक फॅक्टर इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर वरती जो कॉन्स्टंट आपण घेतो तो घ्यायचा आहे bs प्लस c. ओके म्हणजे फक्त a b c न घेता क्वाड्रॅटिक फॅक्टर डिनॉमिनेटरला असेल तर न्यूमरेटरला s चा लिनियर फॅक्टर घ्यायचा. हा लिनियर फॅक्टर आहे याचा bs प्लस c. या ठिकाणी आपल्याला a b आणि c फाइंड करायचा आहे. मग सुरुवातीला हे इक्वेशन डिनॉमिनेटर सेम करून घेतला a1s प्लस b1 इंटू हा दुसरा ब्रॅकेट हा इथं असला पाहिजे इथं पण असला पाहिजे. हा ऍज इट इज इथं आणण्यासाठी हा क्वाड्रॅटिक फॅक्टर जो आहे तो इथं नाही म्हणून त्याने a ला मल्टिप्लाय केला डिवाइड केला आणि मग हा डिनॉमिनेटर इथं आला त्याच्यामुळे इथं मल्टिप्लाय क्वाड्रॅटिक फॅक्टर bs प्लस c ला मल्टिप्लाय
हा क्वाड्रॅटिक फॅक्टर डिवाइड आहे, पण हा लिनियर फॅक्टर इथं नाही, म्हणून लिनियर फॅक्टरने मल्टिप्लाय डिवाइड केलं, म्हणून इथं A1S प्लस B1 या BS प्लस C ला मल्टिप्लाय आलेला आहे. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. आणि मग आता या आलेल्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पहिला जो लिनियर फॅक्टर आहे तो बरोबर 0 पुट करा, म्हणजेच S इज इक्वल टू मायनस B1 अपॉन A1 पुट करा, आपल्याला A ची व्हॅल्यू मिळेल. या लिनियर फॅक्टरच्या वरती असणारा कॉन्स्टंट आपल्याला मिळून जाईल. आता पुढे आपल्याला व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपल्याकडे लिनियर फॅक्टर इथं नाहीये. ओके, तर या केसमध्ये परत काय करायचं आपल्याला, फॉर फाइंडिंग B अँड C चूज 2 आर्बिटरी व्हॅल्यूज ऑफ S. च्या 2 आर्बिटरी व्हॅल्यू आपल्याला चूज कराव्या लागतील, ज्या की अगोदर घेतलेल्या नाहीत. ओके, आणि ती व्हॅल्यू चूज करताना लहानात लहान व्हॅल्यू चूज करायची, 0, 1, -1 या पद्धतीने. ओके, आणि ती रिपीट झाली नाही पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला B आणि C मिळून जाईल. ओके, आणि मग फायनली त्या मिळालेल्या ABC च्या व्हॅल्यू आपण काय करायच्या, या इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या. ते आपलं रिक्वायर्ड पार्शल फ्रॅक्शन असणार आहे. मग एकदा पार्शल फ्रॅक्शन फाइंड केलं की मग आपल्याला इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म इझिली लिहिता येतं. आणि ते लिहिण्यासाठी आपल्याकडे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. कोणता फॉर्म्युला, L इनव्हर्स ऑफ 1 अपॉन S प्लस A, तर तो काय असतो, e⁻⁻ असतो. L इनव्हर्स ऑफ A अपॉन S स्क्वेअर प्लस A स्क्वेअर असेल तर तो असतो sin AT. L इनव्हर्स ऑफ S अपॉन S स्क्वेअर प्लस A स्क्वेअर असेल तर तो असतो cos AT. मध्ये फंक्शन जे आहे ते S प्लस A च्या फंक्शनच्या फॉर्म मध्ये असेल, S च्या ऐवजी S प्लस A चं फंक्शन असेल तर त्या केसमध्ये ते येणार आहे e⁻⁻AT इंटू इनव्हर्स लॅपलास ऑफ F ऑफ S. थोडक्यात काय, तर इनव्हर्स लॅपलासची फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी पण आपल्याला कधी मधी या ठिकाणी यूज करावी लागते. ओके, एकदा हे व्यवस्थित बघून घ्या, मग आपण याच्यावरची एक्झाम्पल सॉल्व्ह करू. नाउ ट्राय टू सॉल्व सम एक्झाम्पल्स युजिंग पार्शियल फ्रॅक्शन. So this is our first example for finding inverse Laplace transform of this function. So first of all, let this function be f of s. And now, आता या ठिकाणी बघा, हे डिनॉमिनेटरचे फंक्शन आहे. आता न्यूमरेटरची डिग्री आहे 2, डिनॉमिनेटरची डिग्री आहे इथं h ची पॉवर 1, इथं h ची पॉवर 1, इथं h ची पॉवर 1, म्हणजे झाली 1 + 1 + 1 3. डिनॉमिनेटरची डिग्री जी आहे ती मोठ्या न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा, म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन यूज करू शकतो. हे फायनल झालं. आता बघायचं हे लिनियर फॅक्टर आहेत का डिनॉमिनेटरला जे आहेत. h ची पॉवर 1 आहे म्हणजे लिनियर फॅक्टर आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये h ची पॉवर 1 आहे, तोही लिनियर फॅक्टर आहे. तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये h ची पॉवर 1 आहे म्हणजे तोही लिनियर फॅक्टर आहे. ब्रॅकेटची पॉवर 1च आहे का, 1 पेक्षा मोठे असेल तर तो रिपीटेड लिनियर फॅक्टर होईल. ब्रॅकेटची पॉवर पण 1च आहे म्हणजे हा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे, म्हणजे पहिल्या केसमध्ये हे बसतं. सो देअरफॉर 11s² - 2s + 5 divided by s minus 2 into bracket 2s minus 1 into bracket s plus 1 is equal to a divided by first linear factor s minus 2 plus b divided by second linear factor 2s minus 1 plus c divided by third linear factor s plus 1. And now this become our partial fraction equation number 1. Now simplify this, we get 11s² - 2s + 5 इक्वल टू, आता a च्या खाली हा s - 2 आहे, हे दोघं नाहीये, या दोघांनी a ला मल्टिप्लाय करायचं. काय करतोय आपण, डिनॉमिनेटर सेम करतो. इकडे जो डिनॉमिनेटर आहे तोच या तिघाला आला पाहिजे. ओके, आणि मग तो एकदाच घ्यायचा आणि मग डाव्या साईडचा आणि उजव्या साईडचा डिनॉमिनेटर कॅन्सल होतो. सिंपल वे काय, a च्या खाली जे आहे काय आहे s - 2, ते सोडून उरलेलं जे आहे त्याने a ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे a ला मल्टिप्लाय येईल 2s - 1 into s plus 1 into a प्लस b च्या खाली आहे 2s - 1 म्हणजे b ला मल्टिप्लाय हे दोघं येतील s - 2 आणि s plus 1. आणि फायनली c च्या खाली हा s plus 1 आहे, हे दोघं नाहीयेत, हे दोघं c ला मल्टिप्लाय येतील म्हणजे c ला मल्टिप्लाय येईल s - 2 into 2s - 1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. आणि मग आता 2 च्या इक्वेशन 2 मध्ये a च्या खाली जो डिनॉमिनेटर आहे तो बरोबर 0 पुट करायचा. सो पुट s - 2 is equal to 0. That means s is equal to 2 in equation 2. इक्वेशन 2 मध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. मग आपल्याला भेटते 11 into bracket 2² minus 2 into bracket 2 plus 5 is equal to, इथं h च्या ऐवजी 2 पुट केलं त्याला 2 into bracket 2 minus 1 आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय h च्या ऐवजी 2
प्लस 1. मुद्दा मी ब्रॅकेटमध्ये लिहितोय कारण बऱ्याचदा एचची व्हॅल्यू निगेटिव्ह पण येते आणि त्या केसमध्ये ते साइन मिस्टेक होऊ शकते. त्याच्यामुळं एसची व्हॅल्यू पुट करताना ब्रॅकेटमध्ये पुट करायची. इंटू ए प्लस, आता याच्यामध्ये एस मायनस 2 आहे, एस मायनस 2 इज इक्वल टू 0 पुट करतो म्हणजे टोटल टर्म झाली 0. याच्यामध्ये पण एस मायनस 2 आहे म्हणजे ती पण टर्म झाली 0. सो इन दॅट वे वी गेट दिस बिकम 2 square is 4, 4 into 11 is 44, 44 minus 2 into 2 4 is 40, 40 plus 5 is 45 is equal to, this become 2 into 2 is 4, 4 minus 1 is 3 and this 2 plus 1 is 3, 3 into 3 is 9 into a, so this implies a is equal to 5. Okay, ची व्हॅल्यू काय, हा 9 इकडे गेला डिवाइड झाला, 45 divided by 9 is 5. So we get value of a is 5. Now put, आता b च्या खाली काय आहे, 2s प्लस 1 आहे, सॉरी 2s मायनस 1 आहे, त्याची व्हॅल्यू 0 पुट करायची. म्हणजेच s ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहोत, 1/2 इन इक्वेशन 2, इक्वेशन 2 मध्ये. आणि मग इक्वेशन 2 होईल 11 इंटू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू 1/2 प्लस 5 इज इक्वल टू, इथं 2s प्लस 1 मल्टिप्लाय, पहिली टर्म 0 झाली, इथं नाहीये म्हणजे इथं आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची. s ची व्हॅल्यू 1/2 minus 2 into second bracket, h ची व्हॅल्यू 1/2 plus 1 into b, आणि तिसऱ्यामध्ये 2s minus 1 आहे, त्याची व्हॅल्यू येणार आहे 0. So in that way this become 11 divided by 4, 1/2 चा square 1/4, 1/4 into 11 is 11/4, minus this 2 will get cancelled, remaining term is minus 1 plus 5 is plus 4 is equal to, this become 2 into minus 2 is minus 4 minus plus 1 is minus 3/2 into this bracket become 3/2. Cross multiplication केलं, 2 into 1 is 2, 2 plus 1 is 3, 3 divided by 2 into b. So in that way we get, using again cross multiplication, 4 into 4 is 16, 16 plus 11 is 27 divided by 4 is equal to, this become minus 3/2 and this become 3/2. So we get minus 9/4b. So this 4 will get cancelled. 27 divided by 9 is 3. So we get value of b is equal to minus 3. Okay, b ची व्हॅल्यू काय आलेली, minus 3 व्हॅल्यू आलेली आहे. So this implies value of b is minus 3. Now put next linear factor which is s plus 1. So put s plus 1 is equal to 0. That means we are putting s is equal to minus 1 in equation 2. Equation 2 मध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. ओके, वाटलंच ते मी इथं खाली लिहितो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल आपल्या. सो दिस इम्प्लाइज b is equal to minus 3. Okay. Now we are putting s is equal to minus 1, that means s plus 1 is equal to 0 in equation 2. So equation 2 become 11 into minus 1 square minus 4 into minus 1, right? Sorry, minus 2 into minus 1, right? Then plus 5 is equal to, first term is 0 because first term contains s plus 1. Second term is also 0. Plus third term become in bracket minus 1 minus 2 into bracket, next term become 2 into minus 1 minus 1 into c. Okay, now simplify this equation, we get square of minus 1 is plus 1 into 11 is 11. This minus 2 and minus 1 become plus 2 plus 5 as it is. This is equal to minus 3 into, this is also minus 3 into c. So I get, this become 11 plus 2 is 13 plus 5 is 18 is equal to 3 into 3 is 9, minus into minus is plus. So in that way we get value of c is 2. Okay, now put values of a, b, c in equation 1. इक्वेशन 1 मध्ये आलेल्या एबीसीच्या व्हॅल्यू पुट करायच्या, ते म्हणजे आपलं रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन असेल. सो देअरफॉर
f of s is equal to value of a is 5. So we get 5 divided by s minus 2. Then value of b is minus 3. So we get minus 3 divided by 2s minus 1. पहा b ची व्हॅल्यू मायनस 3 आहे त्याच्यामुळे इथलं साइन येणार आहे मायनस b च्या ऐवजी 3. Then value of c is plus 2 divided by s plus 1. So in that way we get this 5 divided by s minus 2 minus 3 divided by इथं याचा कोएफिशियंट 2 आहे आपल्याला 1 लागतो आपला फॉर्म्युला यूज करण्यासाठी मी काय करतोय हा 2 कॉमन घेतोय म्हणजे ब्रॅकेट मध्ये येईल s minus 1 upon 2 plus 2 divided by s plus 1 and therefore L inverse of f of s is equal to 5 into L inverse of 1 upon s minus 2 minus 3 upon 2 into L inverse of 1 upon s minus 1 upon 2 plus 2 into L inverse of 1 upon s plus 1. And finally, this inverse Laplace become 5 into e raised to 2t, then minus 3 upon 2 into e raised to plus 1 upon 2 into t, then plus 2 into e raised to minus 1 upon t. Since by using L inverse of 1 upon s minus a is equal to e raised to at and L inverse of 1 upon s plus a is equal to e raised to minus at. ओके दोन्ही सेमच फॉर्म्युले आहेत प्लस असेल तर मायनस घ्यायचं असते मायनस असेल तर प्लस घ्यायचं असतं यसचा कोएफिशियंट मात्र 1 लागतो. तर या पद्धतीने हे फायनल आपल्याला इन्व्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म मिळून जाते दिलेल्या फंक्शन्स. ओके एकदा व्यवस्थित बघून घ्या. Now try to solve one more example using second case of partial fraction. So here we require to find inverse Laplace transform of this function. So first of all let this function be f of s. This is our equation star. Now partial fraction of this function 21s minus 9 divided by s plus 1 into s minus 2 bracket square is equal to a divided by first linear factor which is s plus 1 plus b divided by second linear factor which is s minus 2. But this linear factor is repeated, so that's why repeated twice. So that's why next constant is c divided by s minus 2 bracket square. बरोबर दोन लिनियर फॅक्टर आहेत. पहिला जो आहे त्याची पॉवर 1 आहे म्हणजे हा लिनियर आहे. दुसरा जो आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये तिथे h ची पॉवर 1 आहे म्हणजे तो पण लिनियर आहे. या टोटल ब्रॅकेटची पॉवर 1 आहे म्हणजे हा रिपीट होत नाही. या टोटलची पॉवर 2 आहे म्हणजे हा दोनदा रिपीट होतो. याचं पार्शियल फ्रॅक्शन आलं a डिवायडेड बाय हा नॉन रिपीटेड पहिला लिनियर फॅक्टर प्लस b डिवायडेड बाय हा s मायनस 2 प्लस c डिवायडेड बाय s मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं जर क्यूब असता तर पुढे आलं असतं प्लस d डिवायडेड बाय s मायनस 2 ब्रॅकेट क्यूब. ओके स्क्वेअर आहे इथंच थांबायचंय. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता याच्यावरून इक्वेशन 2 लिहायचं. इक्वेशन 2 येईल 21s मायनस 9. डाव्या साईडचा फक्त न्यूमरेटर लिहायचा आहे. ओके तसं का तर डाव्या साईडला जो डिनॉमिनेटर आहे सेम डिनॉमिनेटर आपण इकडे आणतोय. ओके आणि डिनॉमिनेटर सेम झाल्यामुळे तो कॅन्सल होतो. आता इथं डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर इथं येण्यासाठी काय करावं लागेल s प्लस 1 तर आहे s मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इथं नाहीये त्याने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. ओके हा आहे हा नाहीये जो नाही त्याने a ला मल्टिप्लाय करा म्हणजे a ला मल्टिप्लाय येईल s मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू a प्लस आता b ला डिवायडेड बाय s मायनस 2 आहे म्हणजे याच्यातला एक फॅक्टर आहे. ओके एक फॅक्टर आहे एक नाहीये आणि हा नाहीये जो नाही त्याने b ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे b ला मल्टिप्लाय येईल s प्लस 1 इंटू s मायनस 2 मधला एक फॅक्टर नाहीये म्हणून s मायनस 2 मल्टिप्लाय b ला प्लस c च्या खाली s मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे हा टोटल आहे हा नाहीये s प्लस 1 ने c ला मल्टिप्लाय केलं. सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. आणि आता सुरुवातीला a च्या खाली जो लिनियर फॅक्टर आहे नॉन रिपीटेड तो बरोबर 0 पुट करा. सो पुट s plus 1 is equal to 0. That means s is equal to minus 1 in equation 2. इक्वेशन 2 मध्ये ती व्हॅल्यू पुट केली आपल्याला भेटलेलं आहे. पहा डाव्या बाजूला s आहे का तर आहे तर त्याच्या ऐवजी येईल मायनस 1. डाव्या बाजूला जर s नसेल तर जो कॉन्स्टंट आहे तो आहे तसा येईल. ठीक आहे त्याच्यानंतर हा मायनस 9 आहे तसा इक्वल टू ब्रॅकेटमध्ये h च्या ऐवजी मायनस 1 हे मायनस 2 ॲज इट इज ब्रॅकेट स्क्वेअर इंटू a प्लस याच्यामध्ये s मायनस 1 आहे त्याची व्हॅल्यू 0 याच्यामध्ये s मायनस 1 आहे त्याची व्हॅल्यू 0. So in that way we get this minus 1 into 21 is minus 21 minus 9
is minus 30 is equal to, this become minus 2 minus 1 is minus 3, square of minus 3 is plus 9 into a. So we get, this implies a is equal to minus 30 divided by 9 is equal to minus 10 divided by 3. So this become value of a. So this implies a is equal to minus 10 divided by 3. So this is required value of a. Now find value of b or c. आता या ठिकाणी हा रिपीटेड आहे, s मायनस 2, इथे s मायनस 2 चा स्क्वेअर आहे. तर आपण इथं काय पुट करणार आहोत, पुट सेकंड लिनियर फॅक्टर s मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके, दुसरा लिनियर फॅक्टर तो s मायनस 2 चा आहे, म्हणजे s इज इक्वल टू काय पुट करणार आहोत आपण, s इज इक्वल टू 2 पुट करणार आहोत इन इक्वेशन 2, इक्वेशन 2 मध्ये. तर डावी बाजू होणार आहे आपली 21 इंटू 2 मायनस 9 इज इक्वल टू, इथं s मायनस 2 आहे म्हणजे पहिली टर्म 0, दुसऱ्यामध्ये s मायनस 2 आहे त्याची व्हॅल्यू पण 0 येणार आहे, कारण s मायनस 2 इज इक्वल टू आपण 0 घेतोय, 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0च होतं, प्लस तिसऱ्यामध्ये s ची व्हॅल्यू आपण घेतोय 2, तर ते होईल 2 मायनस प्लस 1 इंटू c. सो इन दॅट वे वी गेट दिस 42 minus 9 is equal to, this become 3 into c. So in that way this value become 33, right? 33 is equal to 3c. So this implies c is equal to 11. c ची व्हॅल्यू काय भेटलेली, 11 भेटलेली. आता पुढे जाऊन आपल्याला आता b फाइंड करायचा राहिलेला आहे, आणि b फाइंड करण्यासाठी आपल्याकडे चॉईस नाही. s प्लस 1 इज इक्वल टू 0 पुट करून झालं, दुसरा लिनियर फॅक्टर आहे s मायनस 2, तो पण पुट करून झालेला इक्वल टू 0. ओके, दोन्ही लिनियर फॅक्टर 0 पुट करून झालेले आहेत, म्हणजे आपल्याला आर्बिटरी व्हॅल्यू चूज करावी लागेल. नाव पुट s इज इक्वल टू, s ची अंदाजे व्हॅल्यू घ्यायची जी यापूर्वी घेतलेली नाही. अगोदर काय घेतलं आहे आपण, s इज इक्वल मायनस 1 घेतलेला आहे, s इज इक्वल टू 2 घेतलेला आहे. आता आपण s इज इक्वल टू लहानात लहान कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो, तर 0 घेऊ शकतो. ओके, 0 ने कॅल्क्युलेशन इझी होणार आहे, 0 अगोदर आपण घेतलेला पण नाही. ओके, ही आर्बिटरी व्हॅल्यू असते, अंदाजे आपण घेतो. ओके, तुम्ही 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 2 घेऊ शकत नाही, 2 अगोदर घेतलेले, मायनस 2 घ्या. ओके, 1 घ्या, मायनस 1 नाही घेऊ शकत, अगोदर घेतलेले. सो पुट दिस व्हॅल्यू s इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. आणि त्याचबरोबर काय करायचंय, आलेली व्हॅल्यू a आणि c त्या पण याच्यामध्ये यूज करायचे इक्वेशन 2 मध्ये, म्हणजे आपल्याला लगेच काय मिळून जाईल, c मिळून जाईल. तर ते होतंय पहा 21 इंटू 0 मायनस 9 इज इक्वल टू, याची व्हॅल्यू आपण इथं 0 घेतोय, तर ते होईल 0 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए. ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे, ती आलेली आहे मायनस 10/3, देन प्लस ची व्हॅल्यू 0 प्लस 1 इंटू ची व्हॅल्यू 0 मायनस 2 इंटू बी प्लस ची व्हॅल्यू 0 प्लस 1 इंटू सी ची व्हॅल्यू 11. आता याला सिम्प्लिफाय करायचं, हे 0 मायनस 9 येईल, मायनस 9. सो दिस इज इक्वल टू, की फर्स्ट टर्म येणार आहे पहा मायनस 2 चा स्क्वेअर, तो येणार आहे 4 प्लस 4 मायनस 10/3 is minus 40/3, right? This value become plus 1 minus 2 is minus 2, minus 2 into b is minus 2b, and last value becomes 0 plus 1 is 1, 1 into 11 is 11, so plus 11. Okay, हा 2b मी इकडे पाठवतो आणि बाकीच्या व्हॅल्यू इकडे पाठवतो. So we get 2b is equal to this minus 40/3 plus 11 as it is. This minus 9 become plus 9 toward right side. So we get 2b is equal to minus 40/3 plus 20. Okay, 11 plus 9 is 20. Cross multiplication केलं तर हे होणार आहे 2b is equal to 40 minus plus 3 into 20 is 60. 60 minus 40 is 20 divided by 3. So in that way we get b is equal to 10 divided by 3. So this is value of b. बरोबर, इथं 2 चा भाग जातो, 2, 20, 10 divided by 3. And therefore 1 become, आणि मग या व्हॅल्यू abc च्या इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या. इक्वेशन 1 होईल आपलं f of s is equal to a ची व्हॅल्यू आलेली आहे मायनस 10 डिवायडेड बाय 3,
divided by s plus 1, then value of b is positive plus 10 divided by 3 divided by s minus 2, then value of c is also positive, so plus 11 divided by s minus 2 bracket square. And now L inverse of f of s is equal to minus 10 upon 3 into L inverse of 1 upon s plus 1 plus 10 divided by 3 into L inverse of 1 upon s minus 2 plus 11 into L inverse of 1 upon s minus 2 bracket square. Okay. And now using standard formula and then write inverse Laplace of this. So we get minus 10 divided by 3 into याचा inverse Laplace आलं e raised to minus 1 into t. त्याच्यानंतर plus 10 upon 3. याचं inverse Laplace आलं e raised to 2t. आणि इथं आलेलं आहे plus 11 into e raised to, आता इथं minus 2 आहे म्हणजे इथं येणार आहे plus 2t into L inverse of, याच्यातून 2 रिमूव्ह करायचा म्हणजे उरला s स्क्वेअर, याचा स्क्वेअर उरला. ओके, सिन्स L inverse of 1 upon s minus a is equal to e raised to at. मायनस a असेल तर प्लस a घ्या, प्लस a असेल तर मायनस a. अँड L inverse of f of s minus a is equal to e raised to at into L inverse of f of s. ही शिफ्टिंग प्रॉपर्टी. ओके, आणि मग अशा पद्धतीने आता हे भेटलेलं आहे मायनस 10 अपॉन 3 e raised to minus t plus 10 upon 3 e raised to 2t, and this become plus 11 e raised to 2t into, आता इथं h ची पॉवर 2 आहे. पहा आपल्याकडे फॉर्म्युला आहे L इनवर्स ऑफ n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय s रेज टू n प्लस 1 इज इक्वल टू t रेज टू n. ओके, कधी जर n हा आपला पॉझिटिव्ह इंटिजर असेल, इफ n इज पॉझिटिव्ह इंटिजर. ओके, आता खाली h ची पॉवर किती आहे? 2 आहे, म्हणजे n प्लस 1 काय झाला? 2 झाला. n प्लस 1 इज 2, सो n इज इक्वल टू 1, आणि 1 हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये बसते. सो दिस इज इक्वल टू, इथं 10 अपॉन 3 इथं आहे ते मी कॉमन घेतो, 10 अपॉन 3 इंटू ब्रॅकेट, याला प्लस आहे ना याला मायनस आहे ना हे मी अगोदर लिहितो, e रेज टू 2t मायनस e रेज टू मायनस t, आणि हे आलेलं आहे प्लस, सॉरी या ठिकाणीच लिहायचं आहे आपल्याला, हे आलेलं आहे या फॉर्म्युल्याप्रमाणे याचं लाप्लास आलेलं आहे. वरती 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 आहे, म्हणजे ते आलं t रेज टू 1. ओके, ते काय आलेलं आहे? t रेज टू 1 या फॉर्म्युल्याप्रमाणे, म्हणजे हे लिहायची गरज नाही, वरती आपण मेन्शन केलेलं आहे, फक्त हा फॉर्म्युला यूज करतोय म्हणून तो आपण खाली इथं लिहितो 6. ओके, वाटलंच ते इथं परत मी लिहितो L इनवर्स ऑफ 1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय s रेज टू 1 प्लस 1 is equal to t raised to 1, since L is equal to 1. ओके, यांची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. या पद्धतीने आपण इनव्हर्स लॅप्लास मध्ये पार्शियल फ्रॅक्शन इझिली अप्लाय करू शकतो. एकदा व्यवस्थित बघून घ्या, याच्यावरची एक्झाम्पल तुम्ही आरामशीर सॉल्व्ह करू शकता.